हॅलो सुवर्णमयी. आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीचं अगदी लहानपणापासून एक स्वप्न असतं, आपलं घर. मग ते स्वतःचं असू दे किंवा भाड्याचं, छोटं असू दे किंवा मोठं. पण ते घर कसं प्रसन्न, क्लासी आणि सुवर्णमयी दिसेल ह्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो. मोठ्या शहरांमध्ये जिथं जागेच्या प्रत्येक इंचाची किंमत असते, तिथं घर छोटं आहे ह्याच्यापेक्षा घरामध्ये सामानाचा पसारा पडलेला आहे हे खरं आपल्यासाठी चॅलेंज असतं. काही घरं आकाराने छोटी असतात, पण तिथे गेल्यावर वाटतं की किती शांतता आहे, किती मोकळं आणि पॉश वाटतंय. आणि काही घरं मात्र मोठी असून सुद्धा तिथे गेलं की अस्वस्थ वाटतं, कारण एकतर सगळीकडे पसाराच पसारा असतो किंवा मग जागेचं मिसमॅनेजमेंट केलेलं असतं. घराचं इम्प्रेशन हे घराच्या साईजवर अवलंबून नसतं, तर आपण अवेलेबल असलेली जागा कशी मॅनेज करतो ह्याच्यावर असतं. छोट्या घराचं सगळ्यात मोठं वैभव काय असतं माहिती आहे? तर ती असते मोकळी जागा. पण आपल्यापैकी बहुतेक स्त्रिया कधीतरी कामाला येईल ह्या एका वाक्याखाली इतका कचरा जमा करतो की घराचं गोडाऊन होऊन जातं. आपण मोठ्या घराची स्वप्न बघायला पण पाहिजे, पण जर आपण आपल्या छोट्याशा घरालाच स्मार्ट पद्धतीने हाताळलं तर आपण त्याला राहण्यासाठी खूप सोयीचं बनवू शकतो. तुमचं घर कितीही छोटं असलं तरी तिथे मोकळी जागा निर्माण करणं शक्य आहे. फक्त आपल्याला तिथल्या सामानाची व्यवस्था थोडी हुशारीने करावी लागेल. तुम्ही सुद्धा खूप वेळा प्रयत्न केला असेल, कपाट उघडलं की नुसता पसारा दिसतो, आज नको असलेलं सगळं काढून टाकायचं असं ठरवून तुम्ही पूर्ण रविवार कपाट उघडून बसता. सगळे कपडे बाहेर काढता, बघता आणि मग थकून भागून परत तसेच सगळे आत ठेवून देता. तुम्ही कपाट साफ करायला म्हणून काढलं, पण ते परत तसंच भरलेलं दिसायला लागतं. आणि हीच सेम गोष्ट आपल्या पूर्ण घराबाबत सुद्धा होते. तसं तर मिनिमलिझम काय सांगतं की जे वापरात नाहीये ते काढून टाका. पण ही गोष्ट आपल्या घरात लागू करून बघा, आपले हात आपोआप थांबतात, कारण आपल्यासाठी वस्तू म्हणजे आठवणी असतात. म्हणूनच जर आपल्याला वस्तू टाकून देणं शक्य नसेल तर निदान काही टिप्स फॉलो कराव्या लागतील, काही सवयी लावून घ्याव्या लागतील. आज आपण अशाच गोष्टी आणि सवयी बघणार आहोत, ज्या आजपासूनच अंमलात आणल्या तर तुमचं छोटं घर लगेच जास्त सुटसुटीत, व्यवस्थित आणि सुंदर दिसायला लागेल. पहिली गोष्ट आहे की वेळेनुसार सामानाचं स्मार्ट स्टोरेज करायचे. जर तुम्हाला एखादी वस्तू फेकता येत नसेल तर त्याला तुम्ही 3 भागांमध्ये डिवाइड करू शकता. पहिलं असतं रोजच्या वापराचं सामान. जी वस्तू रोज लागते ती अगदी डोळ्यासमोर पटकन सापडेल अशी ठेवा. जसं की रोज वापरायचे कपडे कपाटाच्या मधल्या समोरच दिसणाऱ्या कप्प्यामध्ये, आय लेवलला. त्यानंतर येतं कधीतरी प्रसंगानुसार लागणारं सामान, जे कधीतरी लागतं. जसं की एक्स्ट्रा चादरी, ब्लँकेट, अंथरुणं हे एकतर थंडीत लागतात किंवा मग पाहुणे आल्यानंतर. अशा वस्तू थोड्या वेगळ्या साठवणुकीच्या जागेत ठेवू शकतो, म्हणजे रोज त्याला मॅनेज करायचं टेन्शन राहत नाही. रोजची जी अंथरुणं असतात ती एका ठराविक कप्प्यामध्ये बसून जातात. तिसरी गोष्ट आहे वर्षातून एखाद्या वेळेस लागणारं सामान. ज्या वस्तू वर्षातून एकदा किंवा क्वचित लागतात, जसं की छत्र्या, रेनकोट, गरम कपडे, स्वेटर्स, शॉल, जॅकेट्स, हे थोड्या उंचावरच्या शेल्फमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे गरज लागेल तेव्हा ते जागेवर सापडतं आणि इतर वेळी त्याचा विचार करत बसण्याची आपल्याला गरज राहत नाही. आपल्याकडे प्रत्येक सणासाठी काहीतरी वेगळ्या वस्तू लागतात. गणपतीचं डेकोरेशन, दिवाळीचं डेकोरेशन वेगळं, आपल्या फॅमिलीच्या परंपरेनुसार अजूनही काही वेगळ्या गोष्टी असतात. प्रत्येक सणाचा आणि ऋतूचा एक स्वतंत्र बॉक्स बनवून ठेवा. तो बॉक्स भरताना जड सामान खाली आणि नाजूक सामान मध्यभागी ठेवा, ज्याच्यामुळे बॉक्स ठेवताना किंवा काढताना आतल्या वस्तू सुरक्षित राहतात. सण आला की बॉक्स बाहेर काढा, वापरा आणि संपला की परत जागेवर ठेवून द्या. इथे आपण वस्तू टाकून दिल्या नाहीत, कारण आपल्याला त्या लागणार आहेत, फक्त थोड्या नजरेआड केल्यात. त्यामुळे घर डोळ्यांना जास्त स्वच्छ आणि मोकळं वाटतं. दुसरी गोष्ट, किचनमधल्या डब्यांसाठी एक पायऱ्यांचं ऑर्गनायझर मिळतं, ते वापरायचे. आपल्याला किचनमध्ये भरपूर छोटे छोटे कंटेनर वापरावे लागतात आणि ते एकामागे एक कप्प्यामध्ये ठेवले की मागचा डबा दिसत नाही आणि तो काढताना पुढचे डबे पडतात. म्हणूनच किचनच्या कप्प्यांमध्ये पायऱ्यांसारखे स्टँड वापरायचे. यामुळे मागचे डबे किंवा बरण्या थोडे उंचावर राहतात, मागे काय ठेवलंय ते दिसायला पण सोपं पडतं आणि कपाटांचे दरवाजे सुद्धा नीट बंद होतात. अजून एक गोष्ट जी आपल्याकडे फार वापरली जात नाही ती म्हणजे लेझी सुजन. आता हे अजून काय नवीन, तर लेझी सुजन हा गोल फिरवायचा ट्रे असतो. तो कपाटात किंवा किचनच्या कोपऱ्यामध्ये ठेवला की मागच्या वस्तू सहज त्याला फिरवून समोर आणता येतात. त्यामुळे वस्तू शोधण्यासाठी सगळंच बाहेर काढावं लागत नाही, वेळ वाचतो. आता हे कुठे कुठे वापरता येतं, तर मसाल्याच्या बरण्या ठेवण्यासाठी, तेल, सॉस किंवा व्हिनेगरच्या बाटल्या ठेवण्यासाठी, चहा, कॉफी, साखर अशा एका कामासाठी लागणाऱ्या वस्तू एकाच ठिकाणी कोपऱ्यामध्ये ठेवायच्या असतील तर त्यासाठी वापरू शकता.
फ्रीजमध्ये जॅम, सॉस, बटर ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवायच्या असतील तर तिथे हे ठेवू शकता आणि फिरवून तुम्हाला पाहिजे तसं काढून घेऊ शकता. शिवाय सिंकच्या खाली क्लिनिंग प्रॉडक्ट्स ठेवायला सुद्धा त्याचा उपयोग होतो. औषधं किंवा स्किन केअरचे प्रॉडक्ट ठेवण्यासाठी पण ही गोष्ट आपल्याला वापरता येईल. ह्या वस्तूमुळे कपाटातल्या प्रत्येक इंचाचा उपयोग होतो. मागच्या वस्तू सहज मिळतात, सगळ्या वस्तू व्यवस्थित दिसतात आणि मागे राहिल्या म्हणून विसरल्या आणि खराब झाल्या असं होत नाही. छोट्या किचनमध्ये क्लटर कमी होतो आणि साफसफाई करायला सुद्धा सोपं पडतं. फक्त हे विकत घेताना त्याचा आकार तुमच्या कपाटाच्या आकाराप्रमाणे निवडा. उंच बाटल्या ठेवायच्या असतील तर कडा उंच असलेला ट्रे घ्या, म्हणजे बाटल्या फिरवताना त्या पडणार नाहीत. मी व्हिडिओच्या खाली ह्याच्या लिंक देणारच आहे, जर तुम्हाला गरज वाटत असेल तर घेऊ शकता. तिसरी गोष्ट आहे, छोट्या घरामध्ये सकाळी तुम्ही ज्या टेबलवर नाश्ता करता तिथेच दुपारी जेवणानंतर मुलं अभ्यास करत असतात. तोच तुमचा ऑफिसचा काही लिखाणाचं काम करण्याचा डेस्क बनतो आणि रात्री पुन्हा आपण त्याला जेवणाचं टेबल म्हणून वापरतो. एकाच टेबलवर दिवसभरात 10 कामं होत असतात. छोट्या घरामध्ये आपण प्रत्येक कामासाठी वेगळी खोली ठेवू शकत नाही. तुमची बेडरूम हीच टीव्ही बघायची जागा असते आणि कधी कधी कुणी पाहुणे आले तरी गप्पांची बैठक सुद्धा तिथेच जमते. त्यामुळे फर्निचर घेण्यापूर्वीच विचार करा की ही जागा आपण कोणकोणत्या कामांसाठी वापरणार आहोत आणि त्याच्यानुसारच आपल्या फर्निचरची साईज निवडणं सोयीचं ठरतं. चौथी गोष्ट आहे, कोणताही चांगला इंटेरियर डिझायनर तुम्हाला फर्निचर घेताना एक गोष्ट नक्की सांगेल की शोरूममध्ये जे फर्निचर दिसायला अगदी छोटं दिसतं ना तेच घ्या, कारण शोरूम आपल्या घरापेक्षा 4 ते 5 पटीने मोठे असते. तिथे बघताना जो सोफा ठीक वाटतो तो घरी आल्यावर पूर्ण जागा अडवून टाकू शकतो आणि चालायला जागाच उरत नाही. त्यामुळे आधी खोलीची जागा मोजून घ्या आणि गरज वाटली तर लहान दुकानातून तुमच्या गरजेनुसार फर्निचर बनवून घ्या. 5वी आणि खूप उपयोगी पडणारी टिप म्हणजे मल्टीफंक्शनल फर्निचरचा वापर करा. उदाहरणार्थ सोफा कम बेड. हॉलमधला सोफा रात्री किंवा पाहुणे आल्यावर एक्स्ट्रा बेड म्हणून वापरता येतो. अजून एक गोष्ट म्हणजे एक्सटेंडेबल डायनिंग टेबल. रोजच्या वापरासाठी 4 माणसं बसतील एवढंच ते राहतं आणि पाहुणे आल्यावर पुढे फॅमिली मेंबर्स वाढल्यावर मोठं करता येईल असे टेबल्स आजकाल रेडीमेड सुद्धा मिळतात आणि बनवून सुद्धा घेता येतात. अजून एक वस्तू आहे ऑटोमन, ज्याच्या आत सामान ठेवता येतं आणि वर बसता सुद्धा येतं. भिंतीवर फोल्ड होतील असे सुद्धा खूप सुंदर टेबल्स मिळतात. उघडले की त्याचं टेबल होतं आणि फोल्ड केलं की जागा पूर्ण मोकळी. बरं, हे फोल्ड होतं ना तेव्हा ती एखादी फ्रेम आहे, भिंतीवरचं डिझाईन आहे किंवा भिंतीचाच एक भाग आहे असं वाटतं. उघडल्याशिवाय समजत सुद्धा नाही की हे फोल्डिंग टेबल आहे. तुम्ही कसं बनवून घेता त्याच्यावर आहे. 6वी टीप आहे, कपाटातल्या स्टोरेजचा वापर थोडा हुशारीने करायचा. आपल्या कपाटाचा जो कप्पा असतो ना तो निदान 22 इंच तरी खोल असतो, पण आपण आपल्या कपड्याची जी घडी घालतो ती फार तर 10 ते 11 इंच जागेमध्ये बसते, म्हणजे मागची 11 इंच जागा वाया जाते. मग काय करायचं की पुढचा भाग असतो ना तो रोजच्या वापरण्याच्या कपड्यांसाठी वापरायचा आणि मागच्या भागामध्ये वर्षातून एकदा कधीतरी लागणारं साहित्य किंवा जुने अल्बम, फाईल्स ठेवू शकता किंवा तिथे बॉक्स ठेवू शकता आणि त्या बॉक्सवर लेबल लावा की आतमध्ये काय आहे. नाहीतर एक वस्तू शोधायला सगळ्या कपाटातले बॉक्सेस काढावे लागतात. अजून एक गोष्ट आहे, आपण हँगरला जेव्हा कपाटामध्ये कपडे टांगतो तेव्हा खालची रिकामी जागा वाया जाते. तिथे छोटे छोटे बॉक्सेस ठेवून त्यामध्ये रुमाल, मोजे, इनरवेअर ह्यासारखे छोटे कपडे ठेवू शकतो. शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्तूंच्या जागा सतत बदलत राहायच्या नाहीत. जागा ठरलेली असली ना की डोळे मिटून सुद्धा आपल्याला वस्तू सापडते. 7वी टीप आहे, भिंतींचा स्मार्ट वापर करणं. आपण नेहमी सामान ठेवण्यासाठी जमिनीवरच्या जागेचा विचार करतो, पण भिंती रिकाम्या असतात. छोट्या घरात भिंतीवर जमिनीपासून वरपर्यंत जाणारे कप्पे किंवा शेल्फ बनवू शकता. दरवाजाच्या मागे हुक्स लावून तिथे रोजच्या वापरण्यातल्या पिशव्या किंवा घरात वापरण्याचे कपडे तर आपण सगळेच लटकवून ठेवतो. म्हणजेच काय तर जमिनीवर जितकं सामान कमी असेल तितकं घर मोकळं वाटेल. 8वी टीप आहे, जितकी गरज तितकंच सामान किंवा वस्तू ठेवायच्या. घर मोठं दिसावं ह्यासाठी फर्निचरची डिझाईन बदलण्यापेक्षा आपली गरज आणि इच्छा ह्यातला फरक समजून घ्यायचा असतो. आता हे पण खरं आहे की नातेवाईकांकडून किंवा कंपनीकडून सणांच्या निमित्ताने काही कार्यक्रमात मिळणाऱ्या भेटी ह्यांच्यामुळे घरातला वस्तूंचा साठा वाढतो. पण इथं सुद्धा त्या वस्तू आवडत नसतील तर कुणाला तरी देऊन टाका. आवडली असेल तर लगेच वापरायला सुरुवात करा, पण आधी तेच काम करणारी दुसरी एखादी वस्तू असेल ना तर ती काढून टाका. पुढे कधीतरी वापरू, मुलं स्वतंत्र राहायला लागल्यावर गरज लागेल असं वाटत असेल तर नजरे आडवरच्या शेल्फमध्ये ठेवून द्या. फक्त ती रोज डोळ्यासमोर दिसणार नाही, हाताला लागणार नाही अशा पद्धतीने ठेवा.
घरात नवीन वस्तू आली की शक्य असेल तर तेच काम करणारी एक तरी जुनी वस्तू बाहेर काढा, ज्याच्यामुळे सामान वाढणार नाही. अगदी घरामध्ये साफसफाई करायला वापरतो ना, ते कपडे सुद्धा आपण एकावेळी खूप जास्त वापरायला काढतो. पण किचन ओट्यासाठी 2, फरशी पुसण्यासाठी 2 आणि घराबाहेरचा पॅसेज किंवा जागा पुसण्यासाठी 1, अशा फक्त 5 कपड्यांमध्ये काम होतं. जास्त ठेवलं की ते फक्त इकडे तिकडे किंवा दोरीवर टांगून राहतात आणि दिसायला ते खूप खराब दिसतं. घरामध्ये सामान आणण्यासाठी सुद्धा 2 मोठ्या, 2 मध्यम आणि 2 छोट्या अशा 6 पिशव्या पुरेशा असतात. आणि काम झाल्यावर सामान आणल्यानंतर रिकाम्या करून त्या ठरलेल्या जागीच ठेवल्या गेल्या पाहिजेत. हाच नियम घरातल्या बेडशीट, पायपुसणी आणि इतर पांघरुणांना सुद्धा लागू होतो. कारण गरजेपेक्षा फक्त एक्स्ट्रा सामान दिसलं म्हणून आणलं गेलं आणि म्हणून मग ते घरामध्ये साठून राहिलं, असं सगळ्यांकडेच होत असतं. आता 10वी टीप म्हणजे डम्पिंग झोन, म्हणजे जिथं सामान न कळत साठत राहतं अशा जागा किंवा कोपरे रोज स्वच्छ करणं. घरात काही जागा अशा असतात जिथं बाहेरून आल्यावर चाव्या, विकत घेतलेल्या वस्तूंच्या पावत्या, पिशव्या किंवा कोणतीही छोटी गोष्ट आपण न कळत पटकन ठेवून देतो. हळूहळू ते ठिकाण म्हणजे जसं काही कचरा टाकायची जागा बनतं. घरातला टिपॉय किंवा डायनिंग टेबल ह्या अशा जागा आहेत जिथं सगळ्यांची नजर पडते आणि बाहेरून आलं की पटकन त्याच्यावरच वस्तू ठेवल्या जातात. त्यामुळेच ह्या जागा दिवसातून एकदा फक्त 10 मिनिटं देऊन साफ करायच्या, म्हणजे तिथल्या वस्तूंचा पसारा कमी होतो आणि डोळ्यांना घरामध्ये जास्त मोकळी जागा दिसायला लागते. आपोआपच हॉल मोठा आणि हवेशीर वाटायला लागतो. 11वी टीप आहे 5 मिनिटांचा नियम. मुलं शाळेतून आली की बूट, दप्तर, जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या ठिकठिकाणी ठेवल्या जातात आणि त्यात छोट्या घराचा हॉल अक्षरशः बुडून गेल्यासारखा दिसतो. त्यामुळे मुलांना हा नियम नक्की शिकवा की घरी आल्यावर बूट जागेवर ठेवणं, जेवणाचा डबा किचनमध्ये सिंकजवळ ठेवणं, स्कूल बॅग जागेवर ठेवणं आणि कपडे धुवायला मशीनमध्ये किंवा लॉन्ड्री बास्केटमध्ये टाकणं. ह्या सगळ्या कामांना फार तर 5-10 मिनिटं लागतात. पण ही छोटी कामं लगेच झाली ना तर घर अस्तव्यस्त दिसत नाही आणि व्यवस्थित घर आपोआपच मोठं दिसतं. 12वी टीप आहे आरशाचा वापर. जर घरात एखाद्या भिंतीवर योग्य ठिकाणी मोठा आरसा लावला तर खोली प्रत्यक्ष आहे त्यापेक्षा मोठी वाटते. पण जर त्या आरशासमोर पसारा ठेवला गेला तर तो सुद्धा दुप्पट दिसतो. त्यामुळे जागा मोठी दाखवण्यासाठी तुम्ही आरसा लावणार असाल तर आरसा नेहमी स्वच्छ आणि त्याच्या समोरची जागा नीटनेटकी ठेवा. 13वी टीप आहे घर मोठं दाखवण्यासाठी लाईट रंगाचे पडदे आणि भिंती खूप मदत करतात. पडदे शक्यतो उंचावर लावा आणि अगदी जमिनीपर्यंत येणारे असावेत आणि शिवाय थोडे लाईट कलरचे वापरलेत तर खोलीची उंची जास्त असल्यासारखा भास होतो. घर मोठं दिसण्यासाठी मदत करणारी 14वी गोष्ट आहे लाईटिंग. दिवसा शक्य तेवढा नैसर्गिक प्रकाश घरामध्ये येऊ द्या. जाड पडदे किंवा डार्क कलरचे पडदे दिवसभर लावून ठेवल्यामुळे घरामध्ये अंधार वाटतो आणि घर लहान, बंदिस्त, गुदमरल्यासारखं वाटतं. आणि अर्थातच असा भरपूर नैसर्गिक प्रकाश घरात येण्यासाठी खिडकी सुद्धा मोठी ठेवायची. 15वी टीप आहे समोरासमोर दिसणाऱ्या वस्तू कमी ठेवा. किचन काउंटर, टीव्ही युनिट किंवा टेबलवर जितक्या कमी वस्तू दिसतील तितकं घर स्वच्छ आणि सुटसुटीत वाटतं, मोठं सुद्धा वाटतं. अति आवश्यक तेवढ्याच वस्तू बाहेर ठेवायच्या आणि बाकीचं सगळं सामान कपाटात ठेवायचं. आपल्याला वाटतं की मोठं घर झालं की सगळं नीट होईल, पण खरं सांगायचं तर घर मोठं झालं म्हणून व्यवस्था आपोआप होत नाही. व्यवस्था ही सवयींमधून येते आणि ह्या व्यवस्थितपणाच्या सवयीच छोट्या घराला मोठं, शांत आणि सुंदर दाखवतात. आजच्या ह्या 15 टिप्सपैकी तुम्ही आधीपासून कोणती सवय पाळता आणि आजपासून कोणती सवय नवीन सुरू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कल्पनांमधून इतर मैत्रिणींना सुद्धा खूप मदत होते. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या एखाद्या मैत्रिणीला किंवा छोट्या घरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला नक्की शेअर करा. आपल्या घराचं, मनाचं, वेळेचं आणि पैशांचं व्यवस्थापन सोपं करणाऱ्या अशाच छान छान आणि प्रॅक्टिकल टिप्ससाठी सुवर्णमयी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमची इच्छा असेल तर व्हिडिओच्या खाली असणारं जॉईन बटन दाबून तुम्ही चॅनलची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता, ज्याच्यामुळे मला असे छान छान व्हिडिओज बनवत राहायला जास्त सपोर्ट मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि उपयोगी पडणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत आपल्या छोट्याशा घराला प्रेमाने आणि हुशारीने सांभाळा आणि आनंदात राहा.